नाशिक लोकसभेतून महायुतीचे संभाव्य उमेदवार छगन भुजबळ यांनी माघार घेतली आणि त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यांच्याशी याबाबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी। मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी माझ्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार जे नाशिकच्या लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत हेमंत गोडसे आपल्या सोबत आहे। आप्पा, काय नेमकं म्हणायचं, माघार घेतलेली आहे भुजबळांनी, किती मोठा दिलासा मिळाला आहे? मला असं वाटतं का निश्चित त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, कारण आज महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होऊन 3 आठवडे झाले, त्यांचा प्रचार सुरू आहे आणि इकडे महायुतीचा अद्याप तिढा सुटलेला नव्हता आणि त्यांनी मला असं वाटतं का आता आज 1 महिना राहिलेला आहे आणि त्यामध्ये 450 गावं 455 गावं महापालिका 4 नगरपालिका कॅन्टोन्मेंट इतक्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचणं ही निश्चित एक तारेवरची कसरत होणार आहे। परंतु या पलीकडं आणखीन त्यामध्ये विलंब नको व्हायला यासाठी मला असं वाटतं की त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला। पण दुसरी बाब अशी आहे की ते म्हणतात की भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी माझ्याबाबत उमेदवारीच्या बाबत इच्छा व्यक्त केली होती आणि त्यानंतर घोषणा करणं हे राज्य पातळीवरच्या नेत्यांच्या हातात होतं, मात्र तसं झालेलं नाही आहे आणि एक प्रकारे रोख त्यांच्यावर दिसून येतोय। मात्र या सगळ्या गोष्टींवर एक शिवसेनेचे खासदार म्हणून आपली काय भूमिका? मला असं वाटतं का हा एक जागेचा प्रश्न नव्हता। आज रत्नागिरीचा विषय असेल, त्यानंतर ठाण्याचा विषय असेल, संभाजीनगरचा विषय असेल, नाशिकचा विषय असेल, मुंबईचा विषय असेल, अनेक या 5-6 जागेंवरती गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी चर्चा सुरू होती आणि म्हणून हा तिढा लांबत चालला होता। प्रचार दुसऱ्या बाजूला तुमचा सुरू आहे, देवदर्शन उलटलं आणि त्यानंतर तुम्ही आता प्रचार देखील करताय, कसा प्रतिसाद मिळतो? निश्चितच खूप चांगला असा प्रतिसाद मिळतोय, कारण या ठिकाणी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, महाराष्ट्र निर्माण सेना, RPI आणि इतर मित्रपक्ष या सगळ्यांची साथ बघता निश्चितच एक खूप मजबूत अशी आघाडी युती या ठिकाणी तयार झालेली आहे आणि निश्चित त्याचा फायदा आपल्याला या ठिकाणी होईल। भुजबळांची माघार मात्र आपल्या उमेदवारीवर कधी शिक्कामोर्तब होईल, काय अपेक्षा? मला असं वाटतं का आज उद्यापर्यंत निश्चित या ठिकाणी लवकरात लवकर निर्णय, आता तिढा सुटलेला आहे म्हटल्यावरती आज उद्यापर्यंत आजच शक्यतो घ्यायला पाहिजे किंवा आज किंवा उद्यापर्यंत निश्चित घोषणा होईल असं अपेक्षित आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कुशाल पाटील सह किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।